फवारणीचे पैसे वाचतात. बरं बिन फवारता कांदा येतोय का? एक मिनिट, पावसाचं पाणी जास्त झाल्यानंतर ह्याला सण होतोय का? पावसाचं तुम्हाला सांगतो मी, जर तुम्ही बेड पद्धत केली तर हा कांदा फेल होणार नाही. म्हणजे बियाणापासून आमची जी काळजी असते ती आम्ही घेतो. कुठलीही कंपनी ईस्ट वेस्ट सोडून सीड ट्रीटमेंट करत नाही. जे तुम्ही पहिलं बियाणं टाकल्यावर मर रोग असतो तो ह्याच्यामध्ये खूप कमी प्रमाणात असतो. डॅम्पिंग ऑफ ज्याला म्हणतात, आता जे युवा शेतकरी असतील त्यांना माहिती असेल, तर त्याच्यामध्ये हा एक फायदा खूप आहे. आणि जो हुशार शेतकरी असतो तो नेहमी चांगल्या क्वालिटीचं बियाणं घेतो, कारण त्याला आपल्या मालाची माल येण्याची गॅरंटी असते. शेतकरी जिथं विचार करतो नाही जिथं स्वस्त बियाणं मिळू लागलं ते घे, तिथं अर्धा कार्यक्रम संपतो. त्यामुळे पुढच्या येणाऱ्या पावसाळ्यामध्ये तुम्ही जर 10 एकर लावणार असाल तर माझं एक तुमच्याकडे एक रिक्वेस्ट आहे की स्वतः लावून बघा काय ह्याच्यामध्ये तुम्हाला उत्पादन आहे. तुम्ही बाकीच्या कंपनी, आता बघा ही हिरवीगार पात आहे, एवढं थंड पडलं तरी, थंडी पडली तरी, बाकीच्या कंपनीमध्ये तुम्हाला कांदा काढल्यावर 10 ते 12 स्प्रे द्यायला लागतात. त्याला पाणी खपतं का जास्त? आता आमच्याकडे पाऊस जास्त आहे. आता सध्या ह्या कांद्याला पाऊस कमी मिळालेला आहे, बरोबर आहे बिंटूबा? त्याला पाणीच मिळेल नाही, कमी वरलं. पावसाचं पाणी जास्त झाल्यानंतर ह्याला सण होतोय का? पावसाचं तुम्हाला सांगतो मी, जर तुम्ही बेड पद्धत केली तर हा कांदा फेल होणार नाही. तुम्ही कुठल्याही शेतामध्ये कांदा, पाणी बाहेर जाईल, कितीही पाऊस पडून दे, बाहेर गेला पाहिजे, निचरा झाला पाहिजे. असं नाही की तुम्ही पाणी भरले आणि हे शेतातच आहे, तसं नाही झालं पाहिजे. ह्याच्यामध्ये क्षमता एवढी अजूनही तुम्ही बघताय हिरवगार आहे. नाही ते साठलेला वेगळा म्हणजे ते वरनं कंटिन्यू पाऊस असला तरी त्याचा कमी पाऊस साठल्याचं प्रमाण वेगळं. कांदा हा वजनाला खूप भारी आहे, ए ग्रेड जास्त मिळतो. तुमचं उत्पन्न ओव्हरऑल तुमचं खूप वाढ आहे, तुमचं इन्कम सोर्स वाढेल. हायब्रिड लावा, तुम्ही एक्सपिरियन्स घ्या आणि मग तुम्हाला कळेल की काय आहे ह्याच्यामध्ये. सध्या हे कांदा लावला आणि किती तारखेला? 2 मिनिटात मी गोडसे शेटला विनंती करतो की तुम्ही जरा समोर येते. अरुण शेट, आपण सुरुवातीला हा प्रणील कांदा लावला, ज्या वेळेस लागवड केली होती त्यावेळेस स्प्रिंग होण्याचं प्रमाण ह्याच्यामध्ये किती होतं आणि त्याच्यामध्ये किती होतं? त्याच्यात जास्त आहे 95. आम्ही ऑन द स्पॉट, माझे ह्या प्लॉटला वैयक्तिक 6 ते 7 व्हिजिट ह्या प्लॉटला झाले ते. तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम गेल्या वर्षीपासून आपल्याला येतो स्प्रिंग कांद्याची होते, स्प्रिंग होत नाही. तर ह्याच्यामध्ये स्प्रिंगचं प्रमाण बिलकुल नव्हतं. दुसरी गोष्ट मला महत्वाची सांगा की पातीवरनं जो शेंडा करपत जातो खाली, तर प्रणीलमध्ये तुम्हाला कसं वाटत होतं आणि पलीकडची जी व्हरायटी आहे तर तिच्यामध्ये आपण 4-5 हे झालं, त्याच्यामध्ये काय डिफरन्स तुम्हाला जाणवत होता? ती जळते फास्ट. 100% तिथं त्याच्यामध्ये रोगाला फास्ट ते बळी पडते. तर शेतकरी मित्रांनो एवढं सांगायचं आहे की तुम्ही शेजारी ज्यावेळेस लावाल त्यावेळेस तुम्हाला खूप मोठा डिफरन्स जाणवेल, खूप मोठा ऑन द स्पॉट. तिथं तुम्ही बिलकुल तुम्हाला शेवटपर्यंत कांद्याला किती फवारण्या करता रेग्युलर तुम्ही? हवामानावर बी आहे त्या. एखाद्या वेळेस 10 बी लागते, एखाद्या 4 फवारणी ऑलरेडी झाले ते आम्हाला सांगा. तुमचं फवारणी झालं total? याचं किती झाले? पाचशे कडक आहे ती मऊ आहे ह्याच्यावर ध्यान घ्यायचं. हिरवं दिसून काय करायचं? या वर्षाचं ती हातात घे पाच आणि त्या कांदी हातात घे. पाच सहा फवारण्या झाल्या. काय